बदलापुरातील नागरिकांना आता त्यांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविता येणार आहे आणि हे सगळं शक्य आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असणारे कॅप्टन आशिष दामले यांच्यामुळे जनसंवाद हा उपक्रम त्यांच्या माध्यमातून बदलापुरात पार पाडला जातोय। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे बघत असाल, तुम्हाला महावितरणासंदर्भात कोणती पण तक्रार असू दे, तुम्हाला मजिप्रासंदर्भात कोणतीही तक्रार असू दे, कोणत्याही प्रशासना म्हणजे नगर परिषद प्रशासनासंदर्भात तुमची कोणतीही तक्रार असू दे, ती लगेचच सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे। कारण की तुम्ही इथे बघत असाल या रांगेत सगळे अधिकारी बसलेले आहेत आणि समोर जी तक्रारदार आहेत, जे नागरिक आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत। त्यामुळे कोणतीही तक्रार जी आहे ती मांडल्यानंतर समोर अधिकारी असणार आहेत आणि त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही तक्रार सोडवण्याचं म्हणजे लगेचच सोडवण्याचं काम या ठिकाणी मंत्री कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। प्रभाग क्रमांक 5 तर तुम्ही काय करा, एक व्यक्ती साहेब कोणतरी त्याच्यासाठी अलोकेट करा आणि पुढच्या 7 दिवसात आता आम्ही काय थांबणार नाही। पुढच्या जर महिन्याला आपण अशा पद्धतीचा जनसंवाद ठेवणार आहोत तर पुढच्या वेळेस ती व्यक्ती इथे आल्यानंतर ते काम साधारणपणे झालेलं असेल अशा दृष्टीने आपण करू। काय आपल्या मतदारसंघात अशी बरेच अडचणी आहेत की तातडीने मार्गी लावणं गरजेचं आहे आणि तरुण असल्यामुळे आमची आणि दादांच्या ह्याच्यात तालमीत काम केल्यामुळे आमची एक सवय आहे की आलेल्या माणसाचं काम तातडीने झालं पाहिजे जर ते जेन्युइन असेल तर। ह्यांचं काम बरेच दिवस प्रलंबित आहे। काय करता येईल त्या ठेकेदाराला नोटीस काढा, त्यांना म्हणा तुला जमत नसेल तर काम सोडून दे, पण अनेक दिवसांपासून यांचं काम पेंडिंग आहे, ते आपल्याला मागे लावायचं आहे। स्नेहल पार्कची मागची बाजू, समर्थ उद्यान 2च्या पुढची बाजू आणि अर्धवट सोडलेले काम ते तातडीने त्यांना करायला लावा। ठीक आहे, फॉलोअप देतो आणि करू घेऊन घ्या साहेबांच्याकडे नंबर घेऊन घ्या, तुमच्याकडे पण घेऊन घ्या। तुम्ही नगरपालिकेत असता तर त्याचा फॉलोअप तुमच्या काळात करा, त्यांना परत यायला लागेल कामा नाही। बोला 3 महिने आहेत की पैसे वगैरे भरले तर मीटर दिले की मला मीटर जे आहे तुम्हाला लावून तर 3 महिने आले तरी अजून का त्याने बसून दिले नाही आणि आता 1350 रुपये बिल आहे पाठवलं। मीटर तर नाही आहे 3 महिने आणि याला बिल पाठवलं की जाऊन भेटलो ऑफिसमध्ये। त्या ऑफिसवाल्यांनी त्या मॅडमला कट करा तर त्यांनी काय केलं, बिल माझ्याकडून घेतलं आणि बोलते पुढच्या हप्त्यात यामध्ये पुढच्या हप्त्यात मी आता हे भरले का 1300 नाही भरला, त्याच्यामध्ये मीटर कापला 3 महिने झाले आणि आता जूनमध्ये 1350 रुपये मीटर त्यांनी कट केलं। त्यांचं म्हणणं आहे मीटर कट केलं आणि त्याच्यानंतर 1350चं बिल पाठवलंय। जोडण्यासाठी तुम्ही अर्ज केला का परत? नाही, जोडण्यासाठी अर्ज नाही केलाय कारण मला ते स्मार्ट मीटर ते बोलले मला स्मार्ट मीटर बसवायला लागेल। तर आता याचं काय होतं ते बघूया, त्याच्यानंतर मग आपण मीटर बसून घेऊया। त्याच्यामुळे मी अर्ज नाही केला। शॉपचं आहे ना, चेक करून आम्ही त्यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला एमएससीबी मधून? एमएससी मधून बोलले की मॅडमला ते 1300 रुपये कट करा म्हणून सांगितले आणि गेलं मॅडमकडे तर मॅडम काय बोलले की माझं बिल घेतलं त्यांनी आणि बोलते पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला सांगतो काय काय बोलवतो पुढच्या हप्त्यात या तुम्ही। कोण होत्या मॅडम? नाव तर नाही मी विचारलं असं। कुठल्या ऑफिसला गेलं होतं? ते ईस्टला साहेब करून देता येईल ना आपल्याला? फक्त शॉपचं आहे ते, त्यांचं म्हणणं आहे की कट केलेलं होतं आणि त्याच्यानंतर 1350चं बिल पाठवलेलं आहे। आता सगळे सर सकट लावतोय आता मी बघितलं त्याविषयी तर किती जणांची तक्रार आहे, 8,000 9,000 रुपये बिल येते, त्याचं काय चालू? आता बिल माझा आला, ठीक आहे तुम्ही बसवा, मी रिटायरमेंट आहे, मला घरी कोण कमवतं नाही, माझे जे पैसे आहेत त्याच्यावर मी चालवतो। समजा 8-9 हजार रुपये बिल आलं माझं
लावल्यानंतर मग त्याचं काय? असं नाहीये नाही, नाही, तो सर, वापरायला त्याचं त्याप्रमाणे काय- देत नाही साहेब. नाही, आता काय आहे दोघं घ्या. वापरलं असं काम तसं हे करून घ्या ना. हे बघा ते मीटर लावायचे नाही त्याच्या संदर्भातले अनेक आता आमचे पण कार्यकर्ते आहेत त्यांनी पण आंदोलनं केली आहेत अनेक जणांच्या मागण्या चालू आहेत परंतु आता त्यांना स्मार्ट मीटरच लावावं लागेल त्याच्या संदर्भात जर काही अडचण आली तर पुढच्या जेवढा वापराल त्या अनुषंगाने बिल आलं पाहिजे. आता मी हे जे बोलताना माझ्या घरचा पण तेच आहे. माझ्या घरचा आम्ही दोघे जणच आहे. दर महिन्याला कंपल्सरी 3,000 रुपये बिल येतं आता. त्याच्या अगोदर 5,000 6,000 आम्ही बिल भरलेलं आहे. गेलं तिथे ना तुमची रिडिंग बरोबर आहे तुम्ही एवढं बिल भरा नंतर बघूया. आतापर्यंत असं काय झालं नाही. आता हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर समजा माझं बिल 8-9,000 रुपये आलं मग काय आपण आता आपली तक्रार जी आहे की तिथे मीटर बसवून देत नाहीत आणि त्या संदर्भातलं तुम्ही तिथे जाऊन वारंवार ते झालेलं नाही काम आपण करून घेऊ. जर मीटरच्या रिडिंगच्या संदर्भातलं तुम्हाला कुठली अडचण आली तर आम्ही इथे आहोत. दर महिन्याला आपण तो दरबार घेणार आहोत. त्याच्यात आपण काय असेल तो तुमचा प्रश्न मागे लावू. ठीक आहे साहेबांचं नाव घ्या फक्त. साहेब कधी पाठवू भेटेल तुम्हाला? उद्या उद्या ऑफिसमध्ये जाऊ शकता तुम्ही. उद्या त्यांना भेटा ते तुम्हाला सहकार्य करतील. मोबाईल नंबर देत नाही. घेऊन घ्या. हे कुठे बोला अर्ज बनवला की काय? तिथे यांची अनेक वर्ष आपल्याला काय आपल्याला मदत करता येईल या का? आवाज कमी ठेवा. कुत्र्यांचा एक प्रॉब्लेम आहे आमच्या ह्या इथे भयंकर कुत्री आणि ती एका गाडीच्या मागे 7-8 कुत्री झाली. दुसरा एक प्रॉब्लेम आहे तो कबूतर मॅडमला मी जाऊन भेटलो बसव का? तर त्याही म्हणाले होते एक बाई आहे आमच्या साईडला ते रस्त्यावर सगळं अन्न खाते. आपल्या कबूतर त्या कबूतर त्या तिकडे फातिमा स्कूल आहे सगळ्या शाळेची मुलं तिकडनं जात येत असतात. त्या कबुतरांची विष्ठा ही किती प्रॉब्लेम देते हे सगळ्यांना माहिती. साहेब आता कबुतरांचा विषय आपण किती गाजला मध्यंतरी आपण पाहिलेला आहे आणि त्याचा किती कारवाई सगळ्या मुंबई महापालिकेपासून सगळ्यांनी केली आहे. आपल्या गंगापूरमध्ये मी पहिल्यांदा नाही, मी या मॅडमची ऑलरेडी पोहोचतो त्यांनी मला विचारलं पण ना नोटीस काढा ना जे तिथे समजा त्यांना देत असतील. आशीर्वाद म्हणतात. स्वप्नरेखेच्या पुढे जो कॉर्नर आहे जगन्नाथ साई पार्क बिल्डिंगच्या समोर श्रीकृष्णधाम बिल्डिंगच्या समोर. तिसरा मला एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे माझी घरपट्टी आहे जिथे मी राहतो त्या घरपट्टीत इतके दिवस काही प्रॉब्लेम नव्हतो. माझं 4,000 रुपये जे काही येते घरपट्टी एक नवीन परवा गेल्या वेळी एक बिल होतं ते 25,000चं बिल आलं. बरं मी नॉर्मल घरपट्टी भरलेली आणि किती येतो? हा 4,000 रेग्युलर ते मी दरवर्षी भरतो. ही नवीनच घरपट्टी आली. पण ती घरपट्टी आल्यानंतर ते एक बाई आहे तुमच्या या बेलवली भागाचं टॅक्सेशन नगरपालिकेच्या ज्या तक्रारी आहेत त्या तुम्ही पण लिहून घ्या. तो हा आला. येस सर. घरी आल्या त्यांनी चेकिंग केलं त्यांनी बघितलं माझ्याकडे एक रूम वाढलेली आहे त्याचे माझा 700 रुपये घरपट्टी वाढलेली होती. त्याप्रमाणे चुकून आलेलं आहे आम्ही त्याचं दुरुस्त करतो. हे गेल्या वर्षी घेऊन त्यांनी ते रिपोर्ट पण दिला. पाटील म्हणून एक मॅडम आहे त्यांच्याकडे पण त्यांनी ते पाठवलं की हे चुकीचं आहे. त्यांनी भावी मला 32,000ची हा जो आमचा जसा प्रॉब्लेम आहे काही लोकांचं भरलेलं आहे ते पण पुढच्या वर्षी ते आलेलं आहे. म्हणजे त्याला लागवडची ह्या वर्षीच्या बिलामध्ये 70% बिल आहे की त्यांना ती सूट परत बिलामध्ये लागली आणि व्याज सगळं आले. हा जो प्रॉब्लेम आहे ना आपण हा स्टेट लेवलला आपल्या सेक्रेटरी लेवलला आता मार्ग काय आहे? नाही, आता आपण इथे मार्ग रेग्युलर काढण्यासाठी आहोत. 4,000 जी घरपट्टी येते ती भरली आता तरी घरपट्टी भरायची नाही आहे की आपल्या स्टेट 31 जुलैला जो आपला व्याज लागतो मुळे आपण वाढवून घेतले आणि 31 डिसेंबर वाढवलं. म्हणजे तुम्हाला 31 जुलै क्रॉस झाल्यामुळे तुम्ही दंड लागणार नाहीये. दरम्यानच्या कालावधीत तुम्ही आता PSI मध्ये आपले सगळेच कर्मचारी आता सध्या आहेत
पुढचे 4 दिवस. हा 8 तारखेपर्यंत 8 तारखेनंतर म्हणजे मला जे भेटत त्यांना समजा 8 तारखेपर्यंत घ्या तर आमच्या मॅडम तुम्ही भेटला माझ्याकडे हो भेटतो त्यांना मी सांगितलं ती चुकीने येते त्यांनी इन्स्पेक्शन केलं होतं ते म्हणत तुमचं परफेक्ट आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम बरोबर आहे ते, तुमचं बरोबर आहे तुम्ही फक्त 8 तारखेनंतर आमच्या मॅडमला भेटा ते सगळं मॅडमने करेक्शनला ती करू तर फक्त त्या सॉफ्टवेअर मध्ये बिकॉज जरा लूप होल्स त्याच्यामुळे आपण नागरिकांना वेटीज धरू शकत नाही. नाही काय झालं सर त्याची संख्या पण एवढी आहे ना ही त्यामुळे- ही व्यक्ती अशी आहे की टाइम टू टाइम ते त्या ठिकाणी टॅक्स भरतात. वेळोवेळी मला कधीच असं वाटत नाही की त्यांचा कधीही गैरटा किंवा असं झालं असेल. बदलापूरमध्ये नागरिक चांगलं होतं खूप बरं, मग अशा नागरिकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. आम्ही हेल्पलेस काय माहिती का कारण आपल्याला चेक करायचं काहीच आपल्याला हे नाहीये राईट्स काहीच नाहीये की आपण आपल्या लेवलला आता 31 डिसेंबर पर्यंत आपण मुदत वाढवतो. हा त्याच्या आधी हा विषय मार्गी लागेल आम्हाला फॉलो करावा लागतोय ही विशेष बाब म्हणून आपण ते लक्षात पाहिजे तर तुम्हाला याच्या ठेवा. डिटेल्स मी देऊ शकतो आता. मग ठीक आहे ना तेच तुम्हाला म्हणलं आमच्या मॅडमला तुम्ही भेटा पण त्यांना भेटलो गेल्या आठवड्यातच भेटलो कारण डिरेक्ट करीन पण त्यांनी ते केलेलं नाही. कारण काय झालंय ते पूर्ण वेळ कार्यमुक्त करतात तिला ते काही अडचण आहे ना पूर्ण वेळ ते कार्यमुक्त सगळे करून करते 8 तारखेनंतर जेव्हा टॉपिक येतील ना तेव्हा ते पण भेटेल. आणि अशा संदर्भात आपल्या एक सीओना द्यायला सांगा ना कलेक्टरांना पत्र की असं सगळं. त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि तिसरा कचरा म्हणून आहे तो कचरा आधी यायला लागले गाडी नाही तर 8 दिवसात गाडी येते हे 3च प्रॉब्लेम मेन आहे. ठीक आहे थँक्यू. बोला ना. त्यांना कुठं रेशन कार्ड घ्या ना ते. त्यांना घ्या ना ते. इकडे जोरात बोला त्यांना सांगा. माझं रेशन कार्ड आलेलं 4-5 महिने झाले. पोलिसांची कारवाई लागेल त्यांच्याकडे. नाही पोलिसांची केली मी. लग्नाची वगैरे एक लाईट वगैरे इंडेक्स वगैरे असं ते सांगितलं जरा आधार कार्ड वगैरे आधार कार्ड मागचं नावाचं तसं काहीच आधार कार्ड हो, करून सगळे जण तुमच्या ऑफिसमध्ये येऊन करू ऑफिसमध्ये मी आता वाटलं तुम्हाला फॉर्म वगैरे देऊ शकतो हा फॉर्म वगैरे देऊन दे मग मी करून ते देईन. घेऊन आले फॉर्म घ्या त्यांच्याकडून सगळी माहिती आणि तो एनसीची कॉपी त्याला जोडा. ते तातडीने साहेब लगेच होऊन जाईल. ते करून दे. बोला. रस्त्याला जे सिग्नल बसवले तर त्याच्या संदर्भात वगैरे कॅमेरे वगैरे काय लावलेले नाही. मध्यंतरी सीओ साहेब आलेले त्यांची भेट झाली तर ते उद्धटगिरी त्यांची माणसं बोलली मला टॅक्स वगैरे भरला. टॅक्स मी बोलतो सिग्नल कॅमेरे लावलेले आहेत पण त्यांनी टॅक्सचा मुद्दा काढला तर त्याच्याबद्दल काय पब्लिकला असा पण त्रास होतोय सिग्नल लावून सुद्धा पण कॅमेरे लावायला पाहिजे हा मुद्दा आहे. त्याचं आपण काहीतरी केलेलं होतं ना काय नाव झालंय का काय. मॉडेलचं ठरवलं आपण सिग्नल लावली आणि काही मॉडेलची संख्या वाढवली मॉडेलची संख्या फार कमी होती पण वाढवली आता परवाच या सिग्नलला बोलवून आपल्या मॉडेलची आपण नियुक्ती करायची आहे त्यांना पत्र पण दिलं की 2-4 दिवसामध्ये आपला सिग्नल तोडणाऱ्यावरती कारवाई करायला आपल्याला मॉडेल पर्टिक्युलर त्या म्हणजे या पुढच्या 10 दिवसात त्याच्यावर मागणी घेतो. प्रत्येक सिग्नलवर आपला ऑर्डर असणार. आता ते आपण ठरवायचे कोणत्या सिग्नलला ह्या पद्धतीने आपण घ्यायचं असं नागरिकांना उत्तर देणं टॅक्स वगैरे अत्यंत चुकीचं आहे ना भाई. खरं तर बदलापूरमध्ये स्वतः समोर असून त्यांची जी माणसं होती बरोबर त्यांनी अशी भाषा केली. सिग्नल लावणं वाढतं मला एकदम अंगावर धावून आला तो अंगावर धावून आला. मी पण जुनाच माणूस आहे. तर ते वाढती लोकसंख्या आणि ट्रॅफिक बघता ते बरोबर आहे परंतु तिथे तो सिग्नल तोडला किंवा काय आणि ज्या पद्धतीने पनवेल हायवे आणि इतर ठिकाणी जे अपघात होत आहेत त्याच्यासाठी वॉर्डन आणि प्लस सीसीटीव्ही सुद्धा अशा प्रमुख ठिकाणी होणं गरजेचं आहे. मला वाटतं मागे बदलापूर पोलिसांनी चांगला तो उपक्रम घेऊन जे मुख्य नाके आहेत तिथे सीसीटीव्ही बसवले पण ते थोडं नगरपालिकेचा जो पण आपण केला जे असे म्हणजे आता समजा हा इकडचा पुढचा जो सिग्नल आहे प्रभाकर पाटलांच्या जुना ऑफिसच्या इथला असेल मॅगडीच्या इथला असेल कात्रप नाक्याच्या इथला असेल या प्रमुख ठिकाणी आपण सीसीटीव्ही बसवायला काही हरकत नाही. CCTV-च्या संदर्भात पोलिसांना झाली का meeting? CCTV म्हणून त्यांना ऑलरेडी आलेलं आहे. सर घ्या ना पुढच्या मीटिंग मध्ये घ्या ना ठरवतो सीसीटीव्हीच्या संदर्भात.
सगळ्या प्रमुख ठिकाणी जेवढे जिथे ऍक्सिडेंट वगैरे होतात तिथे लावून टाकत असेल. जर सीपी साहेबांकडनं पत्र आले तर आपण नगरपालिकेने कशाला उशिरा केला? आता रिसेंटली सर किती अपघात झाले आणि काय म्हणजे अगदी बघत नाही, म्हातारे क्रॉस करत असतात. मुळात ही पहिल्यांदा सिग्नलची संकल्पना बदलापूरमध्ये आल्यामुळे थोडा वेळ नागरिकांना त्याच्याशी मोकळं व्हायला लागेल, ही गोष्ट वस्तुस्थिती. पण त्याच्यात आपण कॅमेरा वगैरे आणि या सगळ्या गोष्टींचा जर समावेश केला तर ते अजून स्ट्रिक्टली त्याचा आपल्याला हे करता येईल. परवाचीच घटना आहे. त्यांनी 4 व्हीलरमध्ये सोबत होते, त्यांनी 2 व्हीलरवाल्याला डायरेक्ट ठोकला गाडीत आणि वरती जेव्हा मारला पण त्यांनी. म्हणजे सिग्नल आहे, सिग्नलचं पालन न करत कॅमेरा असले म्हणजे त्याचे आपल्या त्याच्यात कॅमेरा कॅप्चर होऊ शकतो ना. येतो सर. दुसरा जो मगाशी त्या काकांनी विषय काढला कुत्र्याचा, तोही विषय सिरियस आहे आणि जाधवकरने आणि या परिसरात बरेच विषय नाही, कुत्र्यांचा विषय नाही. आपल्याकडे पण तो विषय दाखवू खालचा कुत्र्यांचा विषय आणि मगाशी त्याने तो विषय काढला त्यानंतर बरोबर एक सीसीटीव्हीचा करतो आणि ते म्हणाले पुढच्या पत्रात आपण ऑर्डर पेमेंट ठिकाणी जेवढे सिग्नल आहे तिथे ठेवणार. बोला सर. बंडापूर गावातून गणपती मंदिरामध्ये असं रस्त्याला आहे. ग्रामपंचायत असतानापासून सावळी महिला इथे राहणारा एक सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या जागा घेतली. इथे कचराकुंडी होती ग्रामपंचायतची, ही बंद करून त्यांनी माझ्या जागेत सुरू केली. आता तिथे 15-20 मीटर अनलिमिटेड कचरा टाकतो. आम्ही टाईमकडे अर्ज केले फेब्रुवारीपासून. प्रत्यक्ष अध्यक्ष महोदय घोटफळी जागे बघून गेल्या, परीक्षण केले त्यांनी की ते काय करता येईल वगैरे कारवाई वगैरे आणि रस्त्याचे खड्डे स्वामी समर्थपासून ते गावापर्यंत रस्त्याला खड्डे आर्थिक रस्ता सुंदर आहे, पण ते जॉईंटला जे खड्डे एक एक होतात त्याच्यात कोणी पडला 2 व्हीलरवाला तर तो मॅडम त्या आरोग्य संदर्भातला विषय आहे. बदलापूर गावात तिथे कचऱ्याचा ढीग साचलेला असतो त्यांचं असं म्हणणं आहे, तर तो पॉईंट बंद करा ना कचऱ्याचा तातडीने. कुठे आहे ते म्हणाले तुम्ही? गणपती मंदिरच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात कचरा असतो, तर तो पॉईंट बंद करा. तिथे घटागाडी जात नसेल तर तिथला कोण असेल त्याला रेग्युलरली जाऊन कचरा उचलायला सांगा आणि तिथे त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने सूचना द्या. त्यांचा नंबर नंतर घेऊन ठेवा आणि त्यांना डायरेक्टली सांगा की आम्हाला सांगितलं तरी चालेल. पण पुढच्या 7 दिवसात मॅडम आपण इतकं सगळं करण्याचं कारण एकच आहे, परिस्थिती बदलली पाहिजे. या अनुषंगाने आपण सगळेजण आपल्याला हात जोडून विनंती आहे की प्रयत्न करूया. आलेला माणूस हा परत येता कामा नये, तीच तक्रार घेऊन त्या दृष्टीने आपण काम करूया. बोला. सोसायटी आम्ही बांधतो घरी आपल्या आता हे मे महिन्यातली पाऊस पुस्तक आपल्याकडे आहे, पण अजून म्हणतं काय मध्ये म्हणजे त्रास होते बस शब्दावर येत करतात ना. हो पण ते बघा इथे बसा ना. महसूल आपल्या तिकडचं चालू ठेवा 12 नंतर. परवाशी पण आपल्याला पण ते येऊन परत रिटर्न घेऊ. आवाज करू नका जरा स्पीकर पुढे इमारतीचं काम चालू आहे तिकडे ना, इमारतीचं काम चालू ना. काय नाही, एक विषय असा होता मागे आपला एक निलेश कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांनी अर्ज दिलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मद्यपान, मद्यपेयांची अश्लील वर्तन, वाहतूक अडथळा व कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या प्रकाराविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याबाबत. हे जाधव कॉलनीच्या पुढची जी गल्ली आहे मंजिनीसच्या समोर, तिथे बिअर शॉपी आहे आणि तिथल्या नागरिकांची अशी विनंती आहे की तिथे खूप गैरप्रकार चालतात.
तर त्याच्यावर तातडीने आपण हा असे प्रकार होत आहेत. तर त्यांनी आपल्याला अर्ज दिलेला आहे. पोलीस स्टेशन बदलापूर वेस्ट. अर्जाची कॉपी लगेच पाठवतो. 28/5 चा अर्ज आहे. ओके थँक्यू. व्हॉट्सअप पाठवून दे. ऐका ना, हो त्यांचा फोटो काढून डिस्कशन आपल्याला पाठवून द्या. सांगेल ठीक आहे. आज संध्याकाळी कारवाई करतो म्हणून त्यांनी तुमच्या समोर स्पीकरवर बोलवलं. सगळे इथे बघतायत. जो काही विषय नाही, फक्त ते पाठवून द्या डीसीपी साहेबांना. सोडतो हो सर. ठीक आहे पाठव. प्रफुल बोला. धनलक्ष्मी हॉस्पिटल सोसायटीच्या आवाजामध्ये हे शासनाने सगळे त्यांचे ते मान्यता कॅन्सल केली आहे. तर सोसायटी दादागिरी करतो, सोसायटीच्या सभासदांना करतो, ते बंद करायचं. काय डॉक्टर म्हणजे विषय काय आहे? काय सांगितलं नाही. आज संध्याकाळी कारवाई सोसायटीची 60% जागा तो स्वतः यूज करतो आणि नवीन सभासदांना हाताशी घेऊन सोसायटी आमच्या लोक ते हाते केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी कसं आहे, त्यांचा भाव सोसायटीच्या कमिटी असते, सचिव तोच आहे. त्यामुळे कॉलेज धनलक्ष्मी हॉस्पिटल बंद केलेला आदेश सुद्धा त्यांच्याकडे. दादा रील काढतोय का? आवाज कमी ठेवा जरा. नमस्कार. आज आमचा इथे जनता संवादाचा कार्यक्रम आहे. बदलापूरला आमचा जनता दरबारासारखा कार्यक्रम आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण इथे प्रयत्नशील आहोत. तर एक तक्रार आलेली आहे. मंजिरी हाईट, चिंतामणी चौक, बदलापूर गाव. त्यांचं म्हणणं आहे की ते मिंडे डॉक्टरांविषयी ते बेकायदेशीररित्या हॉस्पिटल धनलक्ष्मी चालवत आहेत आणि त्यांना काहीतरी आपण नोटीसही दिली होती असं त्यांचं म्हणणं आहे. बस मग त्यांचं अजून चालू आहे का? चालू आहे आता पण अजून चालू आहे. मग त्याच्यावर काय कारवाई करायला लागेल म्हणजे मग आता नगरपालिकेकडनं डॉक्टर कैलास पवार सांगतायत की त्यांचं बेकायदेशीर आहे. तर नगरपालिकेकडनं ताबडतोब त्यांना नोटीस काढा बंद करण्यासाठी आणि संबंधित पोलीस स्टेशनला जर तो चालू असेल तर त्यांना सुद्धा मी पत्र देतो की तुम्ही कारवाई करून बंद करायला लावा. ठीक आहे चालेल. पोलीस स्टेशन पण ऐकत नाही साहेब. पोलीस स्टेशनला पण मी अर्ज दिला. आपलं पत्र बनवा आजच्या अनुषंगाने की असं आपण डॉक्टर कैलास पवार यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांनी सांगितलं अनधिकृत आम्ही पत्रही त्यांना त्याप्रमाणे दिलेलं आहे. तर ते ताबडतोब कारवाई करा. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांना नोटीस काढून बंद करण्यासाठी आणि आपलं पत्र त्या पोलीस स्टेशनवर कारवाई केली नाही तर तात्काळ बंद करा. ठीक आहे राहू दे. माझं पत्र बनवतो त्या विषय कळला. त्यांना एक फोटो काढून घेऊ द्या. धन्यवाद. या काका बोला. प्रफुल्ल त्यांचं काम आहे बघ. सांगतो ते करून द्या. प्रफुल्ल सांगतो मी तो तुम्हाला फोन करतो. पत्राची प्रत पण जागा करून द्या ना.
एक मिनिट, ते एमएससीबीचे अधिकारी तिथे आहेत. तुम्ही थोडं जोरात बोला, फक्त थोडंसं नका बी बोलू. बाकीच्यांनी जरा शांत राहा ना, आणि ज्यांचं काम नसेल कार्यकर्त्यांनी त्याने बाहेर थांबा. फक्त नागरिकांना येऊ दे, आवाज येत नाहीये बाकीच्या कोणाला. बोला काका, ते ऐकतायत. स्मार्ट मीटरमुळे माझ्या घराचं बिल आलेले मार्च महिन्याचं 3,440, एप्रिल महिन्याचं आले 17,960 भरलेलं बिल आहे. मे मध्ये आले 10,220. घरात 3च माणसं आहेत. एसी डायरेक्ट लावून दिलेलं आहे. तुमचे स्मार्ट मीटर चेंज केलं ना त्यावेळेला डायरेक्ट इनकमिंग आउटगोईंग डायरेक्ट दिलेलं आहे. जर कधी काही ऑन द स्पॉट आग लागली, काही एसी मध्ये प्रॉब्लेम आला तर काय करणार? स्मार्ट मीटर बसवणार आहे. बिल दाखवा, चेक आणि 2 वेळा कंप्लेंट करून आलेले मीटर चेक करायला सॉल्व्ह आले मी नाही. फोन केला होता मागे आणि माझंही बोलणं झालं होतं. काका काय झालं माहिती आहे? याच्या पाठीमागचे रिलीज तुमचे फार 77 युनिट, 98 युनिट, 96 युनिट याप्रमाणे बिल गेली. चौधरी साहेबांनी चेक केलेले त्या दिवशी मी आलेले. आता रिडिंगचे बिल तुम्हाला मिळाले. याच्यापूर्वी जे आहे रिडिंग घेतलेली नाही आहे काही कारणास्तव, परंतु जेव्हा रिडिंग घेतली तेव्हा अचानक कोणाला ते निघालेले आहे. त्या बिलचं आता डिवाइड करून जेवढी काही विभागणी करू त्याच्यात तुम्हाला समप्रमाणात ते बिल तसं करता येईल. करता येईल. आता काय तर त्यांना आपण करून देतोय. त्यांना स्लॅबमध्ये बेनिफिट देऊ शकतो. स्लॅबचं स्लॅब बेनिफिट बेनिफिट एका महिन्यात जास्त आलेलं सर आणि बाकी त्याच्यामध्ये कमी आलेलं आहे. मग एकूण महिने डिवाइड करायचे त्याला टोटल युनिटला आणि सरासरी ते जे आहे तुमचा वापर जो येतो त्याप्रमाणे तुम्हाला बिल येईल. डिव्हिजन करता येते याला डिव्हिजन करता येते. कल्याणची स्टोरी 30,000 बिल आलेले. मोर्चा वगैरे नेला त्यांनी, म्हणजे बिल 15,000 कमी केलेले. तुमचंही आता जर तुमचं बिल दुरुस्त होते, काही मिस्टेक जर होतं तर ते दुरुस्त होते. जेव्हा मी बोललो की दुरुस्त होत नाही तर तुमचा विषय तसं नाही आहे. तुम्ही जे बोलले त्याप्रमाणे आपण बिल दुरुस्त करतोय. जो त्याचा स्लॅबमुळे काय होईल रेट जास्त लागलेला आहे तुम्हाला, म्हणजे 100 पर्यंत 100 ते 300 होते. मोबाईल 25 26 28 स्लॅब मध्ये करून द्याल आणि जेवढं काही त्यांना त्याच्यात तुम्हाला जर जास्त आलेलं असेल तर ते कमी करून नक्की ना. म्हणजे ते बऱ्याच त्यांच्या चक्कर झाल्या. त्या सिनियर सिटीजनला आपण ते बरोबर नाही इतक्या करून देतो बघा. त्यांचा नंबर घ्या, लिहून करून देतो. आणि एसीची वायर काढायला फेकून घेतो मी. एसीची वायर आहे ना आउटगोईंगला कनेक्शन केलेलं आहे. आणि सील असल्यामुळे आम्हाला काय करता येत नाही. हातबीत लावून कोणाला तरी पाठवा ना साहेब आपल्या माणसाला त्यांच्याकडे. आणि ते साहेब या आठवड्यात तसं उद्यापर्यंत सर्व नाही. 2000 साली खरेदी करते शॉपचं तर त्यांनी थोडं 2026 पर्यंत सगळं टॅक्स कुठे आहे शॉप? कोणी विकलं तुम्हाला? ते त्यांच्याकडून घेतलं. याचं काढा ना आपल्या टाउन प्लॅनिंग म्हणून नाही का? कोण टीपी कोण आहे? ते गेले ते कर ना, फोन लाव ना. हा फोन लाव. असे कसे आले होते तर गेले कसे आता?
कोई काय पुढच्या मीटिंगला तुम्ही जशी सूचना द्या की आता एसआरटी 8 तारखेपर्यंत आहे, आपल्याला काय बोलता येत नाही, पण त्याच्या पुढे सर्व विभागांना आणि आधी आता हे पण मी 2 तारखेला मी लेटर दिलं होतं, अर्ज दिला होता, 3 तारखेला ओळखा सगळे पेपर सबमिट केले होते. नोटीस आली होती. तेव्हा त्यांनी आम्हाला मार्किंग करून दिली परमिशन नाही हॅलो, तुम्ही आले होते ना? कुठे मीटिंग? ठीक आहे, हे आपले एक आहेत तुम्हीच सांगळे म्हणून आहेत, त्यांचं ईस्टला शॉप होतं, ते शॉपमध्ये त्यांनी काहीतरी नियमित करावं पत्रही दिलं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यावर तोडक कारवाई झाली असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला काय त्यांचं नक्की काय झालेलं आहे आणि म्हणजे त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. तर आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणीतरी त्यांना सांगितलं आपल्या नगरपालिकेकडून की काही आमचं ते तुमच्या रेषेच्या बाहेर आहे, आम्ही कारवाई करणार नाही, त्याच्या पुढे येणार नाही, त्याच्या पुढे येणार नाही, तरी सुद्धा ती कारवाई झाली. तर आपल्याला काय करता येईल, त्यांना मदती करा, त्यांचा अर्ज वगैरे जे असेल ते करून त्यांना करून द्या. पण तुम्हालाही सांगतो, हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे, सर्व पत्रकार जे आहेत, मला त्यांना जर त्यांचं योग्य असेल आणि रास्त असेल तर त्यांना मदत त्याप्रमाणे झाली पाहिजे. कधी पाठवू तुम्हाला भेटायला? किती वाजता? 2 वाजता पाठवू तुमच्या ऑफिसला? पाठव. इथे कधी मला आता एकत्र नगरचा विभाग आकाश मैत्री, आकाश मैत्री 3ऱ्या मजल्यावर. कचऱ्याची गाडी बरोबर डबे आणतो, ते बाहेर टाकतो, कचरा टाकतो, हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे आणि नेहमी फोन करायला लागतो. आता काय झालं मॅडम, आपलं ते जुन्या जे प्रभाग होते त्याच्याप्रमाणे सगळं चालू होतं. आता सगळे प्रभाग वेगवेगळे झालेले आहेत, काही भाग तिकडचा तिकडे, तिकडचा इकडे झालाय आणि तिकडचा सन्माननीय लोकप्रतिनिधी असं म्हणतात की बाबा आम्ही तिकडचं उचलणार नाही, इकडचं उचलणार नाही, ह्याच्यामुळे काही मिसअंडरस्टँडिंग होत आहे. तर मला वाटतं आता नवीन टेंडरची प्रोसिजर कुठपर्यंत आली? आता प्रत्येक प्रभाग वाईज नवीन टेंडर होत आहे, त्या नगरसेवकाची जबाबदारी असणार आहे त्या प्रभागातला कचरा उचलण्याची. ती फाईल टेक्निकल सँक्शन या आठवड्यात होईल आणि त्याच्या पुढे साधारणतः 10 ते 15 दिवसात त्याचे टेंडर होईल. ते झालं की जो एरिया आपला आहे तिथला जो लोकप्रतिनिधी आहे त्याची जबाबदारी कचरा उचलणार आहे आणि तो नियमितपणे उचलेल. हा प्रश्न फक्त पुढचे 15 ते 20 दिवस राहील. माझ्या महिन्यामध्ये तो मार्गी लागेल प्रश्न. ते आता तातडीने सांगतो. अमृतराम सोसायटीमध्ये पाठवायची, भागीरथी स्वप्नामध्ये पाठवायची व्यवस्था करा. चालेल. बोला, जोरात बोला. MSCBचे किती बसेल? मागे 4 महिने माझं शिफ्ट केलं म्हणजे भाड्यानं फोन सांगितले. पहिल्या महिन्यामध्ये मला बिल आलं 3,000 रुपये, दुसऱ्या महिन्यात 2,000, तिसऱ्या महिन्यामध्ये 33,000 रुपये आणि या महिन्यामध्ये परत आले बिल 7,000. टोटल आता 2 महिन्याचं बिल जे आहे माझं 40,000 रुपये. आणि मी मागे जाऊन बोललो सुद्धा ऑफिसला, गेले महिनाभर नुसतं मला हे सांगितलं की आम्ही येतो चेक करतो. म्हणजे आपले सिनियर इंजिनियर हाकर साहेब ते स्वतः येऊन चेक करून गेले, त्यांनाही त्याच्यामध्ये काहीच भेटलं नाही. आता त्यांनी परत नवीन मीटर लावलाय की आता आपण चेक करू की जुन्या मीटरला नवीन मीटरला किती रिडिंग पडतं, त्यानुसार कमी करून देऊ. मी आता येताना परत चेक करून आलो, दोन्ही मीटरला सेम रिडिंग. तर हे फक्त मग कमी होणारच नाही. तुम्ही बोलणार मध्ये की तुमचा मीटर बरोबर आहे, मी पुढे काय करा तुम्हाला हे काय बिल काय
साहेब हे खूपच म्हणजे सिरियस विषय आहे. 40 कुठला म्हणणार आणि दादा हे बघा मी मागच्या मध्ये एवढ्या फेऱ्या मारल्या माझी 10 वर्षाची अपसेंटी लावली मला रोज उद्या 2 वाजता येतो 3 वाजता येतो मी हप्त्याची कामं करतो काय करू मी एवढा पगार आहे नाही भरणार कुठलं मी कुठला म्हणणार आमच्या स्कीम म्हणतात तुमचा मीटर बरोबर आहे पहिले एवढी फक्त आज म्हणजे आज जनसंवाद नको राहिला ना याच्यामध्ये जे लगातार तुमचे 150 पर्यंत युनिट प्रत्येक महिन्यात पडले आणि आता या जूनमध्ये तुमचे 1627 युनिट पडले. तर याच्यामध्ये तुमचा वापर कसा आहे चेक केला नाही वापर कसा आहे त्याचे युनिट्स कसे होतात आणि एप्रिल मे मध्ये एसी आहे तर त्याच्यामध्ये एसीचे जे आहे एप्रिलमध्ये रिपोर्ट पण आहे एप्रिलमध्ये तुमचे 299 युनिट पडलेले आहेत. उन्हाळा सुरू झाला मे मध्ये कमी पडलेले आहे तुम्हाला 177 म्हणजे तिथं रेडिंग हे चुकीची झालेली किंवा इथं आलेली आहे काही कारणास्तव 100% ना मे मध्ये वाढायला पाहिजे ना. आणि नंतर जूनमध्ये मेच्या नंतर जूनमध्ये एकदम 1627 आलेले आहे. 1627 117 आणि 299 याची जर विभागणी केली तर त्याला तिसऱ्या 3 मध्ये विभागणी डिवायडेड बाय 2 जर केलं तर तुमचा रेट ऑफ जो स्लॅब आहे तो कमी होईल आणि तुमचा इथे अमाऊंट कमी होईल. स्लॅब बेनिफिट नुसार मला बोलले की 28 किती 28 एप्रिल मे आणि जून मध्ये मला जो पहिला बिल आला एप्रिलमध्ये 9,000 नंतर 10,140 आता जून महिन्याचं मला 15,151 आलं. मला एकच एसी आहे माझ्याकडे 1 BSC आहे माझ्याकडे. तर ह्याप्रमाणे तुम्हाला जे बिल जायचं होतं मे मध्ये खूप कमी गेलेलं आहे. उष्णता 3 पट आहे मागच्या वर्षा तुलनेने आणि एप्रिलमध्ये 299 आले. तर या तिघांची टोटल करून यांना देता येईल तर त्याचा जो रेट आहे ना सर स्लॅब तो कमी होईल. जो 500च्या वर 12 समथिंग जातो तो कमी होईल सर. तर अशा प्रकारे तुमचं बिल कमी होऊ शकते. इतर ठिकाणी जे सिरीज मीटरचं जो मी तुम्ही बोलले त्याच्यामध्ये तिथं काही चान्स नाही आहे फक्त इथं एक चान्स आहे. तर त्याप्रमाणे आम्ही करू शकतो. 3 महिन्यात असं कसं हे सोल्युशन थोडी नाही सर यांचं सर 299 एप्रिलमध्ये पडलं. उन्हाळा चालू झाला होता त्याच्यापेक्षा मे मध्ये जास्त होतं परंतु युनिट फक्त 177 पडले. अर्थातच हे 299 पैकी जास्त पाहिजे होतं परंतु आता उलट केस झाली की पुढच्या जून महिन्यामध्ये तुम्हाला 300 चालेल पण डायरेक्ट तुम्ही 1600 मी काय म्हणतोय की हे 1627 आहे हे ऍक्च्युअल रेटिंग आहे. दोन्ही सारखे दाखवतात म्हणजे जे तुमच्याकडे आहे तो पण रिडिंग बरोबर दाखवतो. आम्ही दुसरा जो मीटर लावलेला आहे तो पण मीटर सेम दाखवतो. याचा अर्थ इथं काहीच करता येत नाही. फक्त हा विषय जो आहे तो फक्त करता येते की या 1627 प्लस 177 299 डिवाइडेड बाय 3 केलं तर तुमचं बिल कमी होते. किती मला युनिट पडते ते आता ते जास्त स्लॅबमध्ये सोल्युशन थोडी नाही 3 महिन्याचं स्लॅबमध्ये बिल 3 महिने सोल्युशन थोडी आहे. येडा बनवते 3 महिने बोलतोय ना 3 महिन्यामध्ये मला किती 800 2 महिन्यामध्ये 800 बोलले होते. तुम्ही जर का 3 महिने बोलतोय तर किती 600 होतील 500 होतील तरी जास्त नाही ना 300 आणि 500 ला साहेब तुमचं 299 हिशोबाने आला पाहिजे ना तरी पण 500 होतात. 299 बोलतो ना आता ऍव्हरेज 299 तुमचा जो आहे तिथं पुढचा जो वापर जास्त आहे वापर जास्त पाहिजे होता. आणि ते 160 आले. तर त्याचा आता तुम्हाला फायदा याचा घ्यायचा असेल इकडं तर जागा नाहीये दोन्ही मीटर शो करतात सेम घेतलं आपण तुम्हाला म्हणायचं त्याच्यामध्ये तुमचे आपल्याला काय म्हणणे आता ते सांगा काय करायचं तुम्हाला काय म्हणायचं तो जो मीटर आहे तुम्हाला तो जम झाला रिडिंग साहजिकच आहे. स्वतः हत्या साहेब येऊन बोलले मला काय चेक केला तो काय तुमच्या भाषेत एमडी शूट होतो काय वगैरे काहीच नाही झालं. मी जेवढी लाईट वापरली ना तेवढीच मीटर मध्ये दिसते फक्त रिडिंग जास्त आहे. असं नसतं मग मी जेवढी वापरली नाही ना 5 महिन्याचा वापर पण आहे तुम्हाला दाखवा फोटो मी
तेवढं वापर हा मीटर स्मार्ट मीटर आहे ना, जुनं आहे. जुना आहे, टेस्ट करावं लागेल. तेच तर बोलतो तुम्हाला मी. 5 वेळा ऍक्च्युअली चेक केलं. चेक केला 3 वेळा. जे लॅब आहे हो. नाही, देऊ रिपोर्ट जमा. ऍक्च्युअली मध्ये तात्पुरतं तिथं ते करतात, तिथं कधी एखादं कनेक्शन वगैरे काही झालं तर त्याचे आउटपुट बरोबर निघत नाही. परंतु आमच्याकडे लॅब आहे, त्या लॅबमध्ये जर आपण हा टेस्ट केला तर त्याचे रेकॉर्ड्स निघतात पूर्ण. कधी करणार? कधी मिळते रिपोर्ट? कारण की दादा ते मीटरचं तुम्हाला महिना लागेल, त्याच्यामध्ये 10 सॅलरी. म्हणून विचारलं पण किती दिवसात व्यवहार आहे सर्व बघते आपल्याला. म्हणून तर विचारलं आहे. 3-4 दिवस लागतील टेस्ट. या आठवड्यात होईल. हो, आठवड्यात. आणि त्याप्रमाणे जर फॉल्टी असेल तर आपण त्यांना बिल, त्यांचं म्हणणे एका महिन्यात जे जास्त आलेले आहे ते रिवाइज होईल. आणि त्याला अजून समजा होत असेल तर तुम्ही सेकंड पर्याय दिला त्याचा. ठीक आहे ना, पण जर फॉल्टी असेल तर मग पर्यायचं कशाला? त्यांचं म्हणणं आहे की एकाच फॉल्टी बिल्डिंग जर असेल सर, फॉल्टी जर असेल तर यांच्याकडे जे उपकरण आहेत त्याप्रमाणे फॉल्टी आहे हे आपल्याला मेचं बिल 160 युनिट आलं याच्यावरच लक्षात येतं. काहीतरी गडबड आहे. गडबड आहे. लॅबमध्ये करूया. लॅबमध्ये जर केलं तर त्याच्यामध्ये जे आहे सत्यता ते पूर्ण होईल. त्याप्रमाणे त्याच्यात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर हा रिवाइज कसा होईल की यांच्याकडे उपकरण कसे आहेत त्याप्रमाणे एक फॅन जो आहे तो म्हणजे एका महिन्यासाठी 12 युनिट खातो. अशाप्रमाणे एसी किती, अशाप्रमाणे आज मंगळवार आहे, पुढच्या मंगळवारपर्यंत यांचा रिपोर्ट आलेला असेल. येस नंबर. आणि त्यांना काय असेल तो त्या पद्धतीने योग्य असा न्याय आपण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. येस. हॅलो खांबाकर 2020 कोरोना से पहले काम करता था मार्केट होता तो बाद में पूछता हूँ करने के लिए वो बोलते हैं कि आप बदलापुर से बॉम्बे कैसे आओगे? 70% मैंने किया है आपके तो कुछ नहीं है, लेकिन करके तो देखो. तो नहीं आप आराम करो, क्योंकि आराम करने से मेरा बेटा चलेगा कैसे? बराबर सर, चलेगा कैसे? तो वही 2020 से 17-18 साल किया था मार्केटिंग. हाँ, मार्केटिंग किया था सीसीटीवी कैमरे का. सीसीटीवी कैमरे का बराबर कैमरे का किया था. तो हमारा कंटिन्यू चला था. वो जैसा कैश पैसा देता था तो पैसा अभी आपको क्या करना है? वही सिलेंडर के बाद करते हो. अगर किधर वैकेंसी है कुछ पास में रहेगा, बदलापुर में रहते हैं. हाँ, बदलापुर में रहता है. अगर वो सिलसिले में कुछ रहेगा सीसीटीव्हीच्या संदर्भातला आपल्याला काय नहीं करायचं? वो नहीं, वो नहीं कर पाऊंगा. दूसरा पुलिस क्या नाम तो आपको जॉब चाहिए. हाँ, हाँ. काही नोकरी किंवा त्या संदर्भात आपल्या एज कितना आहे? अभी 65 है. काही करू शकत असेल कुठे साधन तर त्याप्रमाणे त्यांचं नाव नंबर घ्या. जो कुछ रहेगा तो आपको बता. चलिए वही प्रॉब्लेम. थँक्यू सर. बोला. आमच्या इथे मोबाईलचा टावर लावण्यात येत आहे डॉक्टर कुलकर्णी समोर. तर ते नगरपालिकेने बंद केलं आहे, परंतु शनिवार रविवार सुट्टी असते नगरपालिकेला तर तो काम चालू करतो. आणि जागा अधिकृत आहे आणि रहिवासी वस्ती आहे. मोबाईल टावर काम काढून देण्यात यावं. काय सीओला मागे बोलतो आणि मागे पण सीओनी जप्त केलं ना जप्त टावरच काढून घेऊन जा. टॉवर जो जेवढा झालाय ना एवढाच आहे. त्याच्यानंतर जे काही सामान ते 3 वेळा जप्त केलं. मागे पण मी सांगितलं होतं, आता इथे लाईव्ह चालू आहे जनता संवाद. ते टावर तिथे जे शनीनगरमध्ये लावताय त्याच्या संदर्भातले ते नागरिक आले आणि त्यांची तक्रार आहे. त्यामुळे शनिवार रविवार ज्यावेळेस नगरपालिका बंद असते त्यावेळेस अनधिकृतरित्या तिथे काम करतात. तर तो साहेब 1-2दा आपण आपले काही अधिकारी कर्मचारी आहेत साहेब एक पत्र देऊन टाका ना त्यांच्यावर. जर असं करत असेल तर गुन्हा दाखल करून टाका किंवा जे आहे ते पण बंद करून टाका ना. ते जे काही युनिट उभारलं आहे ते जर अनधिकृत असेल आणि नागरिक उद्या काढलं जाईल एवढं. आमच्या इथं बहिरी गटाला ते आता टप्पा 2चं कालच बिल झाले, त्याच्यामध्ये तो आपण विषय घेतो. शनिनगरमध्ये राहिले तो विषय घ्या. ऐका ना, तुम्हाला मागे साहेबांनी
जप्त केले. आता त्या विषयाला आता सीओने विषय सांगितलेला आहे ऑन रेकॉर्ड की उद्या काही करून ठीक आहे. आता आज इथे झालेल्या काही गोष्टी मग राहिलं असं बोला. आता प्रॉब्लेम असा आहे, भूमी ऐकला तिथे चायनीज आहे, तर तो चायनीजवाला रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो, रात्रभर झोपत नाही बिल्डिंगमध्ये, आणि तिथे रात्रीचे दारू पण पितात. आणि त्याला बोलायला गेलो दादागिरी करतो. आम्ही शिंदे साहेबांकडे तक्रार पण दिली, आमच्या केस पण झाली, त्यामुळे वादविवाद झाली बिल्डिंगमध्ये. आणि ते शिंदे साहेब आपले ते काय म्हणतो, ते काय म्हणाले रात्रभर चालवण्याचा ना अधिकार आहे. म्हटलं असं पुढे ओपनला अधिकार नाही, बंदिस्त असेल एखादा रेस्टॉरंट त्याला अधिकार असू शकतो, मला असं वाटतो. तो ऐकत रात्रभर ते वाजवत होतो आणि पूर्ण बिल्डिंगला झोप नाही, काय नाही, विद्यार्थ्यांना त्रास होतो, सर्वांना त्रास होतो. तो ऐकतच नाही. वेळेत बंद करावा असं आपण मागणी दिलेलं आहे. मॅडम पण 1-2 वेळा जाऊन आले, ऐकतच नाही. त्याचं पत्र द्या, एक मला कॉपी द्या, पाठवतो डीसीपी आणि डीसीपी साहेबांना पाठवतो आणि मला 10 वाजता 2-3 वाजेपर्यंत बंदच करत नाही. त्या भागातल्या आता मगाशी पण जे आले होते ते बिअर शॉपी संदर्भातले ते पण तिकडचीच तक्रार आहे. तिकडे आणि तिकडे समोर पण त्या पायऱ्यांवर काही जण तिथे पबजी वगैरे खेळायला तिथे बसतात आणि त्याच्याच समोर हा चायनीज आहे. तर एकंदरच आपण तिथे पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती करू, अधिकाऱ्यांना विनंती करू की तिकडे तुम्ही रस्ता वाढवून या सगळ्या गोष्टी रात्री जे रिक्षावाले येतात ते दारू पितात, मोठे चालू करतो त्यांना रिक्षामध्ये, हे सर्व आम्ही बघतो. पण ते एक कॉपी द्या, ते तातडीने पाठवतो आणि त्याला लगेच त्याच्यावर कारवाई. ठीक आहे सर, पोलीस साहेबांना पाठवून ऍक्शन घेतो. सोसायटीमध्ये सर लाईट वगैरे घेत कुठली सोसायटी? पूर्ण अंधार एक पण लाईट चालू नाही, सर्व लाईट गेली. आता एक बाहेर साईड एकविरा कुठं आणले का एक पण लाईट चालू नाही, लाईट पण झाडं तोडण्यासाठी पण लोक आले नाही का? अरे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य ते जरा झाडं तोडायची ते बघा ना नांदेडमध्ये. झाडांचं बघा काय आता मागे पैसे एवढा वारा सुटला होता की तिकडे त्याच्यामुळे किती नुकसान झालं आणि आपण न्यूजवर पाहिलं किती ठिकाणी झालं पडलं. सांगतो ते झाड असं आहे तिथे वैष्णीवाले तिथे अधिकारी आहेत. सांगा काय एक मिनिट शांत बसा जरा सगळ्यांनी. 75,000 मार्कशीट धान्य मिळणार नाही. हो मॅडम, किती उत्पन्न असेल तर मिळतं धान्य? 59,000. यांचं 75,000 आहे. त्यांना बघू आपण, त्यांना तुमचं एक शिफारस दिलं ना. पण ते उत्पन्नाचा दाखलाच काढला तरी तर ते होऊन झाले आहे का उत्पन्नाचा? काय काम करतात? किती पगार आहे? काहीच मिळत नाही. मग ते परमनंट आहे सोडून जाऊ नये. काय त्याचं उत्पन्नच तेवढं नाही. आता सिक्युरिटीमध्ये प्रत्येक सोसायटीत कधीच 2-3 महिन्याच्यावर एखाद्याला ठेवत नाही. टेम्पररी साहेब ते करून घ्या, मात्र ते धान्य मिळायला पाहिजे बिचाऱ्यांना. बोला. नमस्कार सर. बोला. सर, तक्रार करण्याच्या अगोदर आपल्या कार्याची प्रशंसा करतो. बोला, काम बोला. दुसरी गोष्ट सर मला बोलू द्या. आज भरपूर गर्दी आहे, सगळ्यांना भेटायला. खुर्ची दे ना त्यांना. मंगेश, खुर्ची दे ना. इकडे तो आनंद दिघे पूल इथे चहा घे मागे, पत्रकारांना चहा घे पटकन. आनंद दिघे जो पूल आहे त्याच्यावरती 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत जी मुलं येतात, तरुण मुलं, थोडं शिस्त पाळा तिकडे. आवाज कमी ठेवा. शांतता ठेवा सर्वांना.
तिथे त्यांचे अत्यंत अश्लील चाळे चाललेले असतात त्या तिथे दिघे पुलावर. आणि म्हणजे सिनियर सिटीजन आम्हाला मान खाली घालून जावं लागतं तिकडे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्या तिथे त्या 2-3 बिल्डिंगचा मलबा आहे, पाण्याच्या निचऱ्याबरोबर ते सगळी माती खाली येते आणि तिथे लोक पाय घसरते त्या ह्याच्यावरती पुलावरती, अशी हे आहे. साहेब याच्यात 2 गोष्टी आहेत. मी मागे पण विनंती केली होती, आता पण तुम्हालाही सांगून ठेवतो की एक माणूस तिथे अशा ठिकाणी, म्हणजे आता आपण स्कायवॉक एवढा चांगला बनवला असताना त्याची काय अवस्था झाली हे मागच्या काळात बघितलेलं. आताही तिथे चांगल्या प्रकारचं काम झालंय, तर एक माणूस तिथे कंटिन्युअस हा असायला पाहिजे दिवसा. आणि तिथे केबिन सुद्धा बनवलेली आहे आपण. त्याचा विषय आपण सर्वसाधारण सभेमध्ये मनुष्यबळचा आपण जो विषय घेतला त्याच्यामध्ये आपण हे जे वाढीवरून गार्डनचं जे किंवा या फुलाचं ते एकदा झालं की मग स्पेशली तिकडे त्या केबिनसाठी एक माणूस आपण ठेवणार. तिथपर्यंत करता आलं तर बघा ना कोणाला तरी सीसीटीव्ही आणि माणूस तो सेक्युरिटी असतो त्याला सगळं सांगितलं तिथे जात नाही. आता यांची तक्रार आहे तर त्या पद्धतीने आपल्याला एक माणूस देता येईल ना तिथे. आणि परत विषय सीसीटीव्हीचाच आहे. जे काही सीपी साहेबांनी निर्देश दिले की तुम्ही प्रमुख ठिकाणी लावा, तर त्याच्यात हाही विषय घ्या ना. अगदी सिक्लुडेड भाग आहे, रात्री जायला कुठल्याही महिलेला तिथून भीती वाटेल. काय सांगितलं ते शॉर्टकट ह्यांना विचार आहे. तिथले नगरसेवक होते अनेक वर्ष तिथे. कोणी दिवसा तुम्हाला माणसं दिसणार नाही काय गार्डन परिसरात, गर्दीच नाही, वर्दळच नाही तिथे. आता चेन स्नॅचिंग वगैरे करण्यासाठी अगदी ते तिथे सोपं काम आहे ते. तर ते सीसीटीव्हीचा तिथे विषय घ्या त्या पुलावर. आणि तिथे आपला एखादा माणूस नाही ना सध्या. लवकर साहेबांकडे किती माणसं आहेत, काय गार्डनर, काय गार्डन बिल्डर 40 माणसं मनुष्यबळ कुठे आहेत सगळे. कारण रात्री 11 नंतर यायला भीती वाटते. आता नाही दिवसांनी सुद्धा कोणी नसते. मी केवळ एक वेळा मग समस्या सॉल्व्ह करायला एक माणूस नेमा. पण साहेब हा विषय तिथे घ्याल ना, इथे म्हटले लगेच येतो कोणीतरी, तिथे एक माणूस कंटिन्युअस पाहिजे. आणि तिथे गार्डनचा तो ठेकेदार आहे जो गार्डनची साफसफाई करतो, तर मला एक माणूस वाढव आणि तिकडे दे ना त्या पुलावर. आपल्याला काही त्रास होणार नाही. आणि परत आता आपण भरती काढलीच आहे मनुष्यबळ आणि एवढं सगळं. ते सगळे माणसं काय तिथे फक्त कात्रपचाच भाग बदलापूरमध्ये येतो असं नाही ना. बेलवली आणि हा सगळा दत्तचौक भाग पण बदलापूरचाच भाग आहे. तिथे तेवढं लक्ष द्या जरा. घेतो करू. आणि ते सफाई कर्मचारी मॅडम त्यांचं म्हणणं आहे ना, जे वरून माती वाहून येते आणि त्याच्यामुळे पाय तिथे सटकत आहे, तर एकदा पावडर वगैरे करून ते व्यवस्थित साफसफाई केली तर मग तो विषय राहणार नाही. ते होऊन जाईल. तिकडे सफाई सकाळी जर झाली एक वेळा पाहिजे, एक वेळा पाहिजे सर. ते ते घाण करून ठेवतात. ते पण आहे. मी गेलेलो एक वेळा. आता आपले जे मेन रोडचे सफाई कर्मचारी आहेत ते कुठून येतात, सुरू कुठून करतात? आता बेलवडी रस्ता पूर्ण मेन रोड आहे फक्त तेवढाच होतो. पण नाही, सुरुवात कुठून करतात? स्टेशनवर ना का बेलोलीवर? बेलवडी स्टेशन परिसरात पूर्ण मेन रोड आहे तो आपला. ठीक आहे. एकदा फक्त तिथे ब्लिचिंग वगैरे टाकून जर सटकणार नाही आणि ते सगळं माती वगैरे ते वरती सरकवली तर बाकी तिकडचे जे कर्मचारी आहेत, आता तुम्ही म्हटलं 30 झाले कर्मचारी पण वाढतील, तर 1-2 जण त्याच्यासाठी नेमून ठेवू आपण पुढच्या करतो. आणि सर आपल्या याच्यामध्ये टीममध्ये संगीता मॅडमला घेतल्यावर तुमचे धन्यवाद. बोला. ताकद वाढली त्याच्यामध्ये. आपल्याला साहेब एक विनंती आहे. मी आंबेडकर नगर आणि पॉवर कॉम्प्लेक्समध्ये कचऱ्याची जी गाडी येते माणसं बरोबर काम करत नाही. काय करतात, डबे बाहेर काढतात, परत रस्त्यावर टाकून जातात. सेकंड, दरवाजे बंद करत नाही पिंजऱ्याचे. तिसरी गोष्ट, खाली पडलेला कचरा उचलत नाही. अच्छा, मी त्यांना 2-3 वेळा सांगितलं, ऐकत नाही. मी त्यांना 2-3 वेळा सांगितलं, ऐकत नाही. तर आम्हाला कृपया करून दुसरी गाडी पाठवा किंवा माणसं दुसरी पाठवा, ही विनंती पाहिजे. बाकी काही नाही. मगाशी काही लोक आले होते त्यावेळेस आपण नव्हतं, मी तुम्हाला सांगतो. आता पूर्णपणे नवीन टेंडर प्रभाग वाईज झालेलं आहे. ओके, त्याची टेक्निकल सँक्शन या आठवड्यात येणं अपेक्षित आहे आणि पुढच्या महिन्याभरामध्ये
प्रत्येक प्रभागात तिथली स्वतंत्र घंटागाडी अशा प्रकारचं आपण सगळी योजना केलेली आहे. म्हणजे आता प्रभाग क्रमांक 6 असेल, प्रभाग क्रमांक 5 असेल, तिथली स्वतंत्र घंटागाडी आणि त्याच्यावरची मांडणी बरोबर ही स्वतंत्र राहणार. हा महिनाभर फक्त अडचण राहील. मॅडम पुढचा महिनाभर त्या ह्यांनी ज्या सूचना मांडल्या की कचरा नीट उचलत नाही, डबे पाडून जातात, ते ग्रिलचं गेट नीट बंद करत नाही, आरेरावी करतात, ह्याच्या संदर्भातलं त्यांना एकदाच तुम्ही सूचना द्या की पुढच्या महिनाभर आम्हाला जिथपर्यंत स्वतंत्र टेंडर आणि वॉर्डवाईज होत नाही तिथपर्यंत अशा तक्रारी यायला नको, त्याच्या संदर्भातलं त्यांना स्ट्रिक्टली तुम्ही जरा वॉर्निंग द्या. आणि महिन्याभरानंतर होणार नाही, त्याच्यानंतर मीच त्यांना बोलून काय ते माझ्या हो थँक्यू. जातो ना आपल्या इकडची पॉवर येते जाते, त्यामुळे काय होतं शॉर्ट सर्किट होतं. आमच्या इथे टीव्ही फ्रीज वगैरे सगळे उघडले, त्याला काय करायचं. वृंदावन निकेतन, जाधव कॉलनी, स्वप्ननगरी जाधव कॉलनी, याच्या अगोदर पण कंप्लेंट केलेली आहे. दुसरी गोष्ट पण कंप्लेंट केली, लाईट पोल वरती झाडं वरती वाढत चालली, त्यांनी कधी झाड झाला तर काय करणार. पण फायरची गाडी बोलून सुद्धा आपण मी याच्या अगोदर पण सांगितलं रस्ते करतो म्हणून सांगितलं, पण नंतर कोणी लक्ष दिलं. वृंदावन निकेतन जसं आता आपलं शटडाऊन कधी असतो, शुक्रवारी यांचं घ्या ना प्रायोरिटीवर आणि त्यांचा नंबर घ्या आणि झाडे ते दाखवून काय काय झाडं एवढी वाढली त्यांची आता पडायला हवी. या शुक्रवारी त्यांची जबाबदारी घेऊन अक्षयातली झाडं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही जे आधी असतील लाईनीवर तिकडे लावून घ्या. दुसरं अपघात नाही या शुक्रवारी करून घ्या. या शुक्रवारी. थँक्यू. बोला मोबाईल नंबर ड्रिंक करायला वगैरे बसतो. सांगतो की तिथे पेट्रोलिंग वाढवायला सांगतो, ते पुढचे पत्र द्या. अरे प्रस्तच्या इथे पेट्रोलिंग ते बाहेरचं गार्डन त्याचं काहीच करू शकत नाही आणि सध्या सोसायटीचं त्यांचं हे चालू आहे कॉम्प्लिकेशन की आमच्या सोसायटीतला भाग आहे असं म्हणण्याचं तिथपर्यंत पोलिसांना सांगतो मी तिथे राहून वाढवायला आणि काही नसले प्रकार होऊ नये. बुद्धी आहे ना, तर पत्र भरून टाका ताबडतोब पोलीस स्टेशनला. आर्यप्रस्थाच्या बाहेरील गार्डन मद्यपान करण्यासाठी काही मुलं रात्री बसतात. आपल्याला तिथे पेट्रोलिंग वाढवण्याच्या संदर्भातलं लगेच पत्र बनवा. आजच्या आधी सगळी पत्र टाईप होऊन पोचली पाहिजेत उद्या सकाळपर्यंत त्या संबंधित विभागात. चहा सांगितला होता इथे माझ्या लोकांना आम्ही आश्रमामध्ये आम्हाला मंजूर टाकला. तसेचे सोयीनुसार आम्ही ज्या डिपार्टमेंटला तुम्हाला पाठवतो बांधकाम डिपार्टमेंट तिथे आलं तर साहेब ठीक आहे, पण मग ते पण तुम्हाला वारस वगैरे सगळं सारखं आहे आणि पगार पण सेम आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जाणं गरजेचं आहे. मग म्हणलं ठीक आहे, मग आम्ही गेलो. 2004पासून ते आम्ही 11 लोक सगळं गमेला पाणी पिका वगैरे घेऊन ईस्ट आणि वेस्टला सगळं म्हणजे गार्डन मोठमोठे गवत गार्डन, त्याच्यानंतर कुंडी कचराकुंडी वगैरे आणि रस्त्याचे जे काही चौकाप असेल खड्डे बिड्डे सगळे आम्ही 11 लोक इमानदारी आणि 12 महिने आउटडोअरला सगळे 11 लोक एक रुटीन करत होते. आणि जेव्हा जे आर निघाला की बाबा आता तुम्हाला सफाई लोकांनाच फक्त वारस, त्यानंतर मग आम्ही हे करायला गेलो. मला आम्हाला मग अन्याय काय होता, आमच्या 11 लोकांना मला आम्हाला वारस घ्यायला, कारण वर्ग 4ची आणि तुमच्या सोयीनुसार आम्ही गेलो आणि तुम्ही स्वतः बोलले तोंडी किंवा सगळ्यांना वारस आहे, पगार पण सेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जाणं गरजेचं आहे. आता ते म्हणतात की तुम्हाला वारस नाही.
त्याने आता 11पैकी आम्ही 2 जण रिटायर झालो. एक पाठार म्हणून हॉस्पिटलचा आणि 11 लोक अजून 9 लोक आहेत. आणि मग आम्हाला वारस मिळत नाही. काय म्हणणं आहे मग आमचं म्हणणं तेच की आम्हाला पण ते लागू करा. मग ते बोलले की DMA कडनं तुम्ही पत्र आणा. ते DMA कडे मग आम्ही तसं पत्र वगैरे सगळे दिलेलं आहे कलेक्टर. पण आम्हाला कसं आता उत्तर असेच मिळतात की आमच्याकडे तसं दे की तुमच्याकडे सफाईचं आम्हाला काहीतरी पुरावा दाखवा. पण आम्ही वर्ग 4 असल्यामुळे त्यांना सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे ना. सफाई कामगारांना मूळ नीती ही सफाई कामगार असली पाहिजे. त्याने सफाईचं काम केलं तरी सुद्धा त्यांच्या मूळ नियुक्तीचं जे आहे ते सफाई कामगाराचं मजूर आहे आणि बांधकाम मजूर आहे. आणि याचं जॉईनिंग सुद्धा आहे बांधकाम मजूर म्हणून त्याच्याने निर्णय झाले आणि बांधकाम विभागामध्ये काम केल्यानंतर सफाई कामगारांचं काम आणि मूळ नियुक्ती सफाई कामगार असली तर त्यांना बांधकाम दाखवू शकतो. जरी त्यांनी नंतर मजूर तर काम केलं असेल आणि आता मूळ नियुक्ती जर बांधकाम मजूर आहे तर त्यांना अनुज्ञा नाही या 4 महिन्यात 300 तारखेला. तर त्यांना मी सांगितलं महिन्यातून मला कॉल लेटर आला तेव्हा दुपारचा आला सफाई कामगार म्हणून कॉल लेटर. पण जेव्हा नगरपालिकेने त्यांना नोकरी दिली आणि त्यांना प्रथम नोकरी दिली त्या नोकरी आयुष्यामध्ये मजूर बांधकाम केलं आणि ते जेवण सुद्धा बांधकाम मजूर म्हणून बांधकाम त्यामुळे त्यांना तसं वारसाचा निर्णय नाही आहे. पण शासन निर्णय बरोबर आहे. ते म्हणतात की ते मूळ नियुक्ती आपण नसल्यामुळे तो अधिकार कोणा DMA अधिकार शासनाचे मजूर पदांना निर्णय करायचा कुठलाच निर्णय नाही का नाही का फक्त सफाई कामगारांसाठी विशेष बाब म्हणून की भारताचं लाड फक्त सफाईचं काम करतात. मजुरांसाठी नाही मजुरांसाठी मजुरांसाठी जर हयात असताना मिळत नाही तर अनुकंपा लागू शकतो. मजूर किंवा वर्ग 4 पण भारताचा फक्त सफाई कर्मचारी आपल्याकडनं ते शासनाला पाठवा ना त्याचा पाठपुरावा करू ना की या 11 जणांसाठी ज्यावेळेस आपण पत्र काढलं त्यावेळेस सफाई कामगार म्हणून काढलं होतं आणि मग पुढे आपण त्यांना मजूर म्हणून घेतलं तर त्यांना नियमित करून द्यावं. पैसे काम केलं असेल पैसे काम जर केलं असेल आम्ही यांना पत्र पण दिलेलं आहे आणि आम्हाला इंटरव्ह्यू सफाईचेच झाले 2 वेळा झाले. आम्ही फक्त ते केलेली आहे पण त्यांच्या DMAकडनं आम्हाला पत्र पाहिजे. आमच्या लोकांना म्हणजे 11 लोकांना काय अन्याय केला म्हणजे आमचं म्हणणं आहे की आम्हालाच का मजूर टाकलं. बाकी इंटरव्ह्यू सफाईचे झाले 2 वेळा आणि 100% आपण मराठी लोक सगळं आपल्या सगळ्या प्रतिनिधीचे सगळे संबंधित आणि आमच्यावर का मजूर का टाकला आम्हाला पडत असेल वगैरे 2004 सर त्याला जे पद रिक्त होतं आता रिक्त पदार्थांना दिलं नोकरी मिळणं हे त्याला साधन होतं. त्याला नोकरी दिली होती. ठीक आहे. आता DMA कडे फॉलोअप करायला लागेल याची परत द्या. आता रानडे साहेब नाहीत ना ते द्या. मी DMAशी बोलू आपण यांच्या संदर्भात काय करता येईल त्यांना नियमाखोल करून देण्यात काय झालं तर स्पेशल केस म्हणून ते फक्त शासनाकडेच जाईल पण DMA ला पण ऑथॉरिटी नाही. बघतो मी बोला आपल्या बाजारपेठेत भीमनाथ हॉटेलचे जे आहे होते म्हणजे MA वाडीचा रस्ता जेव्हा 93 झाला तेव्हा नोटीस दिली होती की रोड वायनिंगच्यामुळे तुम्हाला ते काढण्यात येतं. रोड वायनिंगला तिथे दिलेले होते मी सगळे 2 गाड्यांचे आणि ते काढण्यात आले. मी काढलं त्याने 94ला अर्ज पण दिला. 94ला सांग की बाबा आता तिथे बाजारपेठेत काही लोकांना गाळे दिलेले पर्यायासाठी तर आम्ही पण अर्ज दिलेला आमच्या साक्षाला. आता दोघे एक्सपर्ट झाले साक्षी करताना आणि मग त्याला अर्ज दिला तेव्हा आता गाळे फुल झाले तर त्याच्यामुळे तुम्हाला एकच पर्याय BEC तुम्हाला पाहिजे असेल डिसिडंट तर तुम्हाला निरीक्षण करावं लागेल. त्यानंतर 2003ला आम्ही अर्ज दिला की बघा ठीक आहे अर्ज दिला. त्याच्यानंतर 2003 पासून आम्ही हे करत आलो आणि प्रारूप यादीमध्ये पण पात्र वगैरे सगळं आले तर नगरपालिका याच्यामध्ये पात्र झालेलं नाही कारण आम्ही प्रत्येकाला हे रिक्वेस्ट केली आम्ही का नाही आलं
ते जिथे लोखंडे साहेब आहेत ना, लोखंडे क्लार्क आहेत, प्रत्येक याला आम्ही शिवण्या भेटलो तर आधी त्याला उलटं सांगून मोकळं होतं. आधी तुमचं पात्र म्हणून आलो हो, ते प्राथमिक यादीमध्ये सगळे तिकडनं जेव्हा कळवायला त्यांच्याकडे दिले होते. आहे का लोखंडेंचा नंबर? त्याच्यामध्ये पत्रिकेचे सगळे पुस्तकं केलेली आहे. त्याच्यात आलेले विचारलं नाही का? विचारलं, प्रत्येक वेळा सांगतो. आणि आम्ही शिवना भेटलो, शिव पण साहेब बोलले की तुम्ही द्या ना त्यांना, सगळं आहे ना त्यांच्याकडे, कशाला तो गरिबांना हे करतात. हे पण केलं ना, शिवसाहेबांचे पण सह्या आहेत बघा, याचं टिपणीवर पण सगळ्या सह्या झाल्या, त्याच्यात पण पात्र वगैरे सगळे केलेले, तरी पण तो टाळाटाळ करा. आणि ग्रामपासून पावते आता कोणाकडे हॅलो, नमस्कार. इथे हा जनता संवाद कार्यक्रम चालू आहे माझा, हे आपण ऑनलाईन आहोत. इथे इंदुमती दत्तात्रय म्हात्रे म्हणून एक ग्रस्त आले आहेत. 2014 5/10/2014च्या कार्यवाही टिप्पणीप्रमाणे, ज्याच्यावर मला वाटतं मुख्याधिकाऱ्यांची सही आहे, त्याच्याप्रमाणे त्यांचं पात्र असं बीएसयूपीच्या योजनेमध्ये आपण घेतलेलं आहे. आणि आता त्यांना काय अडचण आहे आपल्याला देण्यासाठी? हा, जिवंत असताना त्यांनी यादीमध्ये टाकलं ना, आता त्यांनी सांगितलं कोर्टाकडनं हे लिहून आणा वारस कोर्ट. आता त्यांना 50-60 परत त्यांची गोरगरिबी त्यांना परत त्यांना वाटतं. आम्ही बोललो त्यांना या कधी वाढला? त्या आधी म्हणजे त्यांना भेटलो ना, 2003ला दिलं, त्यानंतर त्यांनी पूर्तता केलीच नाही. आणि डेथ सर्टिफिकेट पण आहे त्याच्यात दिलेले, त्याच्यानंतरच वाढले. पण त्याच्या आधी आता काय करता येईल ना सांगा, ते कोर्टाचं वगैरे ते सगळी भानगड का नाव ते बीएसयूपी मध्ये घर घेण्यापेक्षा स्वतःचा नाही घेणार. वारसाने ऍफिडेव्हिट दिलेले आहे. जर का काही वारसांची हरकत आहे तर त्या समोर बोलवा सगळ्यांना. कोणाची हरकत नाही मी काय म्हणतो, आपल्या इथे घ्या ना एक hearing. घ्या ना, तेव्हा सगळे आम्ही हे करतो. काय करता येईल ते सांगा. दिलेलं आहे त्यांच्या घराचे दिले. सुभाषनगर साहेब तो तेच लावलेले बाजारपेठ भीमल्यांचे हॉटेल, आणि ते सुभाषनगर त्यांचं स्वतःचं घर. हा, हो, हो. मग हे तुम्ही कोर्टाकडून आणा म्हणून तुम्ही आपण जे पत्र दिले ते कशासाठी? बाजारपेठेचा इथे गांधी चौकात आहे, आणि तिथे साहेब भीमशिवमध्ये त्यांचे घर आहे सुभाषनगर, त्यांचं आणि यांचं काय संबंध? एकदा काय करा माहितीये का, पाहिजे तर मी सीओ साहेबांना बोलवतो, यांचा काय विषय असेल ना तो आपण जरा प्रत्यक्षात 1-2 दिवसात भेटू आणि मला जरा सांगा ना समक्ष. हा, मला 1-2 दिवसात तुम्ही भेटत आणि मला द्या ना यांचं काय कागदपत्र आपल्याकडे असतील किंवा काय ते. बरं, मग आपण आलात तर मी सोनावणे साहेबांना पण बोलवतो, जर आपण प्रत्यक्ष मला विषय परवा सांगा मला, परवा गुरुवारी भेटू. आम्ही ते मेवण्याला त्यांचं म्हणणं आता स्पष्ट असं आहे की त्यांनी 2-3 घरं तिथे अडवून ठेवलेली आहेत. भीमशिवमध्ये त्यांचे सुभाषनगर सुभाषनगरच्या घराच्या बदल्यामध्ये त्यांना मिळाले, दुकानाच्या बदल्यामध्ये जे आहे ते त्यांना मिळाले. त्याचे काय कागद आहे त्यांना समक्ष बोलवतो आणि तुम्हालाही बोलवतो आणि त्याच्यावर काय तर माझं आता अगोदर सांगून शेवटला उलट सांगतो त्यांनी घेतलेले असं करत आहे, त्यांना उभे करा ना. तुम्हाला सांगत असं एखाद्या अधिकाऱ्याला सांगितलं तर ते अधिकाऱ्याच्या डोक्यात तेच बसतो ना. तर त्यांना पाहिजे बसून ते काय ते समोर बघू. बरोबर, पटापट बाहेर गर्दी खूप झाली, पटापट घ्या तसं सगळ्यांना बिस्किट घ्या ना.
चहा घे पटापट सगळ्यांना चला पटापट पाठव बाहेर